ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता तन्वी ही मधुभाऊला बोलू लागते. तेव्हा कुसुम म्हणते की त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी तर केलीच, पण आता हा क्षण तरी त्यांना आनंदाचा साजरा करू दे. लगेचच विषय बदलत सायली म्हणते की चला चला, भूक लागली असेल मधुभाऊंना, आपण जेवायला जाऊ. आणि आता अर्जुन लगेचच म्हणतो की चला चला, आणि सगळेजण आता जेवायला जाऊ लागतात. सगळे जेवायला जातात. इकडे लगेचच अस्मिता कुसुमचा हात धरते आणि म्हणते की तुला जर सगळे आनंदात राहावं असं वाटत असेल ना, तर पूर्ण आजीने तुला बोलावलंय आणि लगेचच तू पूर्ण आजीकडे जावंस. हाताला धरून अस्मिता ही कुसुमला पूर्ण आजीच्या दरवाजासमोर आणते. पूर्ण आजीला बघून कुसुम म्हणते की मी आत येऊ का? तर पूर्णाई म्हणते की याचा विचार तू या घरात येण्या अगोदरच करायला हवा होतास. आणि लगेचच पूर्णाजी कुसुमला आतमध्ये बोलावते. तेव्हा पूर्णाजी म्हणते की मागच्या वेळेस तू ज्या वेळेस मुलांना घेऊन आली होती त्यावेळेस काय झालं हे तुला चांगलंच ठाऊक आहे. आणि लगेचच कुसुमच्या डोळ्यासमोर ती सर्व घटना आठवते. आणि ज्या वेळेस पूजा करून पूर्णाजी ही आतमध्ये येत होते त्यावेळेस आश्रमातील मुलांकडून कसे पूजाच्या ताटाला धक्का लागला आणि ते ताट खाली पडले. तेव्हा पूर्णाजीने सर्वांना कसा धडा शिकवला होता हे आता सर्व कुसुमच्या डोळ्यासमोर येते. पूर्णाई म्हणते की तुमचं या घरात स्वागत नाहीये हे मी अगोदरच तुला दाखवून दिलंय कुसुम, पण आता दिवाळीत सुभेदारांच्या घरी निराधारांना मदत केली जाते. पूर्णाई म्हणते की मी तुम्हाला या घरात बाहेरही काढू शकते, पण मला माझ्या घराच्या आनंदावरती विरजण टाकायचं नाहीये. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला या घरात सहन करील. पूर्णाई म्हणते की तुझ्या आणि अर्जुनच्या बायकोचा जर अपमान होऊ नये असे तुला वाटत असेल तर ताबडतोब या मुलांना घेऊन बाहेर निघ असे आता पूर्णाजी कुसुमला सांगते. प्रतिमा म्हणते की मी सुभेदारांची प्रतिष्ठा जपते म्हणून गप्प आहे, म्हणून मला बाहेर येऊन बोलायला लावू नकोस तू. तर आता पूर्णाजीचे ते बोलणे ऐकून आता कुसुमला मोठा धक्का बसतो आणि घाबरतच कुसुम म्हणते की मी लगेचच सगळ्यांना जाऊन सांगते. तर आता इकडे हॉलमध्ये मुलांना घेऊन सर्वजण जेवण करत बसलेले असतात. तर प्रताप म्हणतो की पोटभर जेवायचं बरं का. तर सायलीसुद्धा खूप खुश झालेली असते. तेवढ्यात कुसुम ही बाहेर येते. कुसुमच्या डोळ्यातील पाणी बघून सायली म्हणते काय झालं कुसुमताई, तुझ्या डोळ्यात पाणी का? तेव्हा लगेच कुसुम म्हणते काही नाही, खूप दिवसानंतर मुलांना मधुभाऊ सोबत बघितलं ना तेव्हा पाणी आलं. त्यानंतर कल्पना ही कुसुमला म्हणते की कुसुमताई तुम्ही सुद्धा या जेवायला बसा. तेवढ्यात लगेच पूर्णाजी तिथे येते. तर प्रताप म्हणतो की पूर्णाजी ये ना, तू सुद्धा जेवायला बस. तर पूर्णाजी म्हणते की नकोय. इकडे अर्जुन आता लगेचच सोम्याला म्हणतो की अरे सोम्या, तुला काय हवंय? पुरी, भात का बासुंदी? आणि सर्व मुली आता पोटभर आनंदाने जेवण करीत असतात. तर पूर्णाजी सोप्यावर बसलेली असते. मुलांकडे बघत कुसुम म्हणते की मुलांनो पटपट जेवा बरं का, जेवण केल्यानंतर लगेचच आपल्याला निघायचंय. तेव्हा प्रताप, अर्जुन, सायली सर्वजण आता कुसुमकडे बघतात. सायली म्हणते की अगं कुसुमताई असं का बोलतेस तू, निवांत जेवू दे मुलांना आणि तू सुद्धा जेवायला बस. तेव्हा कुसुम म्हणते की नाही मला भूक नाहीये. अर्जुन म्हणतो की कुसुमताई एवढी काय घाई आई, मधुभाऊ आणि मुलांना त्यांचा टाईम हा सायलीसोबत स्पेंड तर करू द्या ना. तर अर्जुन आणि सायली म्हणतात की कुसुमताई तुम्ही सुद्धा या आणि जेवायला बसा. तेव्हा लगेचच पूर्णाजीकडे बघत घाबरतच कुसुम आता जेवायला बसते. तर आता अश्विन म्हणतो की मगाची सायली बहिणीला फोन आला ना तेव्हा मला टेन्शनच आलं होतं. तर लगेचच तन्वी ही बुचकाळ्यात पडते. तर अर्जुन म्हणतो की पण मला हे कळत नाही की फोन कोणी केला असेल. घाबरतच त्यावेळेस ते बोलणे ऐकून आता तन्वीच्या हातातील चमचा खाली पडतो आणि तन्वी ही घाबरतच खाली मान घालून पाणी पिऊ लागते. तेव्हा अर्जुन हा तन्वीकडे बघतो. तन्वीची नजर बघून अर्जुन पुन्हा अस्मिताकडे बघतो. तर अस्मितासुद्धा भामटी झालेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला अंदाज आहे, पण मी नक्की शोधून काढेल तो कॉल कोणी केला होता ते. सायली अर्जुनला म्हणते की जाऊ द्या ना, सणाच्या दिवशी आता हा विषय नको. आणि सायली म्हणते की मधुभाऊ तुम्हाला काय वाढवू. तर आता जेवण झाल्यानंतर सर्व मुले त्या हॉलमध्ये इकडे तिकडे एकमेकांमागे पळू लागतात. तर अर्जुन, प्रताप सर्वजण त्यांची मजा बघत असतात. तेवढ्यात कुसुमला आता पूर्णाजीचे बोलणे आठवते. पूर्णाजीने सांगितलेले असते की तुझ्या अर्जुनच्या बायकोचा आणि तुझा अपमान होऊ नये हे जर तुला वाटत असेल तर तू या मुलांना लवकरात लवकर घेऊन निघून जा. ते आठवून आता कुसुम म्हणते की चला मुलांनो आता आपल्याला निघायचंय. मुलं म्हणतात की नाही आम्हाला घरी नाही जायचं. तेव्हा अर्जुन म्हणतात तुम्हाला घरी जायचंच नाहीये. आणि कुसुमताई एवढी तुम्हाला काय घाई आहे बरं. तर लगेचच कुसुम ही अर्जुनकडे बघते. तर रागाने अस्मिता कुसुमकडे. तर मुलं म्हणतात आम्हाला इथे खूप धमाल येते. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही आता इथेच बसा आणि पुढचं सरप्राईज बघा.
त्यानंतर अर्जुन हा लगेचच सायलीच्या हाताने सोम्याला आणि सर्वांना गिफ्ट देतो आणि आतमध्ये जाऊन अजून एक गिफ्टची पिशवी घेऊन येत म्हणतो की हे तुमच्या सायलीताईंकडून तुम्हाला अजून गिफ्ट. आणि ते सर्व गिफ्ट बघून मुले खूप खुश झालेले असतात. त्यानंतर लगेचच अर्जुन म्हणतो की मुलांनो, तुम्हाला तर तुमचे गिफ्ट मिळाले, आता आपण फटाके फोडूयात. तेव्हा आता मुले खूप आनंदी झालेले असतात. तर कुसुम मधुभाऊला म्हणते की आपल्याला निघायचंय, चला. तर मधुभाऊ निघू लागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, कोणी कुठेही जायचं नाही. आणि अर्जुन हा मधुभाऊला पुन्हा तिथे बसायला सांगतो. तर मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की आज तुम्ही मुलांना खूप आनंदी आणि खुश केलं. बाकीच्यांना जे मिळतं ना, ते मी या मुलांना कधीच देऊ शकलो नाही. मधुभाऊ म्हणतात की तुम्ही आज मुलांना गिफ्ट, कपडे वगैरे सर्व देऊन त्यांची इच्छा ही पूर्ण केली. तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की असं काही नाही आहे मधुभाऊ, आमच्यापेक्षा सर्वात जास्त तुम्ही श्रीमंत आहात. कारण तुम्ही तुमच्या मुलांना समजूतदारपणा शिकवलात. कारण तुम्ही तुमच्या मुलांना प्रेम शिकवलं. आयुष्यात किती जरी प्रॉब्लेम आलं तर त्यांना सामोरं जाण्याचं धैर्य तुम्ही त्यांना शिकवलं. तर मी फक्त त्यांना गिफ्ट देऊ शकतो. ते म्हणतात ना, खारीचा वाटा. तर सायली ही प्रेमाने अर्जुनकडे बघते आणि तेच मी देण्याचा प्रयत्न करतो, तुमचा जावई म्हणून नाही तर तुमचा मुलगा म्हणून. अर्जुन म्हणतो की एवढं तर मी करू शकतोच ना मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊंना भरून आलेलं असतं. ते ऐकून प्रताप म्हणतो की अर्जुन, आम्ही बाकीचं तर काही करू शकलो नाही, पण नक्कीच आम्ही तुझ्यावरती चांगले संस्कार केले आणि खरंच मला तुझा अभिमान वाटतो. असे आता प्रताप बोलताच अर्जुन म्हणतो की चला मग आता अभिमान आणि आपण फटाके वाजूयात. आणि फटाक्याच्या पिशव्या पळत घेऊन जात लगेचच मुले हे अर्जुन पाठीमागे पळू लागतात. सर्वजण बाहेर येऊन आता सर्वांनी मुलांसमोर घोळका केलेला असतो. प्रताप म्हणतो की फटाके वाजताना मुलांकडे लक्ष ठेवा अर्जुन. लगेच मुले ही फटाके वाजू लागतात. भुईनळे, फुलबाजे यांनी आता सुभेदारांचे अंगण भरून गेलेले असते आणि मुलांसोबत अर्जुन तो आनंद साजरा करत असतो. आणि खऱ्या अर्थाने आश्रमातील मुलांसोबत आणि मधुभाऊसोबत आता अर्जुनची दिवाळी साजरी झालेली असते. आणि फटाके उडवताना त्या सर्वांचे अर्जुन आता सेल्फी काढत असतो. मधुभाऊ, सायली मुलांसोबत सुरसुऱ्या आणि सगळे काही फटाके वाजवत आणि उडवत असतात. तर तो आनंद आता बघून कुसुम आणि सर्वांना मोठे हायसे वाटत असते. आणि लगेचच कुसुम म्हणते की चला आता फटाके उडवून झाले, आपल्याला जायचंय. तर मानसी म्हणते की कुसुमताई, अजून आम्हाला फटाके उडूयात ना. सायली म्हणते की मानसी, आता भरपूर फटाके उडून झाले, चला बरं आता आतमध्ये जाऊयात. त्यानंतर सर्वजण आतमध्ये येतात. तर अर्जुन म्हणतो की आज हे सर्व फटाके तुम्ही घरी घेऊन जा बरं का, आणि उद्यासुद्धा मी तुम्हाला अजून फटाके घेऊन येईल. तेव्हा सोम्या म्हणतो की मला फुलबाजा पाहिजे. मानसी म्हणते की मला भुईचक्र. तर आता लगेचच दरवाजातून पूर्णाजी तिथे येते. तेव्हा पूर्णाजीला बघून कुसुम मुलांना म्हणते की चला चला आपल्याला निघायचंय. तर लगेचच पूर्णाजी ही कुसुम समोर येते. तर कुसुम म्हणते पूर्णाजी, आम्ही निघतच होतो. हात करत पूर्णाजी म्हणते की तुला जे सांगितलं होतं ते तर तू केलंच नाही. आता जे काही करायचं ना ते मी माझ्या पद्धतीने करते. तर ते ऐकून आता सर्वजण अर्जुनसोबत पूर्णाईकडे बघू लागतात. त्यानंतर पूर्णाजी सर्वांना सांगते की आपल्या घरातील हा आनंदाचा दिवस असा दुःखी होऊ नये, या अशीच माझी इच्छा होती. पण सणाच्या दिवशी आपलं अख्खं घर पवित्र आणि आनंदी राहावं असं मी सोडून कुणालाच वाटत नाही. म्हणून आता मला बोलावं लागतं. आणि पूर्णाई म्हणते की अर्जुन, तू असा काय विचार करून या खुनाचा आरोप असलेल्या माणसाला आपल्या घरी घेऊन आलास. तर आता लगेचच पूर्णाजी ते बोलणे ऐकून अर्जुनला मोठा राग आलेला असतो. तेव्हा आता अर्जुन रागाने पूर्णाजीच्या कशा माज उतरवतो आणि धिंडवणी काढतो. हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.